जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. नमस्कार. इंडिया अनलिमिटेड डिजिटल चॅनलमध्ये रविराज रवींद्र चांगू शिंदे, एक शासकीय सेवेमधील कार्यकारी अभियंता, प्रशासकीय सेवेमधील माजी कार्यकारी अभियंता, आता ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इंदिरानगर, सावरकर नगर, साठे नगर, जयभवानी नगर, हनुमान चौक, रूपादेवी टेकडी पहाडा, इंदिरानगर चौक या विभागातून एक उमेदवार प्रभाग क्रमांक अनुसूचित जात, स्वतंत्र मजूर पक्ष व शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत अपक्ष खटारे या निशाणीवर निवडणूक लढवत असताना जो 10 दिवसामध्ये जो काही मी प्रचार प्रसार केला, तांत्रिकदृष्ट्या, जनहिताच्या दृष्ट्या, जनजागृतीदृष्ट्या लोकांमध्ये फिरून घरादाराच्या आतल्या जेवणाच्या घरापर्यंत पोहोचलेला प्रचार आज संपूर्ण इंदिरानगर परिसरात, हनुमानपाडा, टेकडीपाडा चौक, जयभवानी नगर, साठे नगरमध्ये घराघरामध्ये खटारा निशाणीचा बोलबाला होता. आणि हे परिवर्तन मी स्वतः समजावून फिरून केलं. परंतु आत्ता निवडणुकीच्या निकालाच्या दरम्यान जे काही मी पाहिलं त्याच्यामध्ये पूर्ण EVM सेटिंग आहेत. कारण कशा, जर माझ्या प्रभागातील प्रभाग क्रमांक मधला एक कॅन्डिडेट उमेदवार याच्या नावापुढे 0 मतं जो त्या प्रभागात राहतो त्याला स्वतःचं मत 0 आलेलं आहे, याचा अर्थ त्या EVM मशीन सेटिंग आहे. अशा प्रकारे जर भारतीय लोकशाही प्रणालीचा आणि भारतीय देशात लोकशाही प्रणालीने विनाशाकडे झुकत आहे या संपूर्ण प्रक्रियेवरून दिसून येतं. गेल्या 14 वर्षामध्ये जी काही लोकसभा, राज्याच्या निवडणुका, विधानसभा, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका या ज्या काही होत आहेत, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पार्टी सरकारच्या, राज्यातील भारतीय जनता पार्टी युतीच्या सरकारच्या महायुतीचे जे काही होते पूर्ण भ्रष्टाचार प्रणाली राबविली जाते. पूर्ण भ्रष्टाचार, अख्खं पॅनल निवडून येतं. कसं काय, ज्या पॅनलने पूर्ण 15 दिवस 10 दिवस प्रचारच केला नाही, कुठे पत्रकं हँडबिलच वाटली नाहीत, फक्त फ्लेक्स लावले शाखेजवळ आणि शेवटच्या दिवशी फिरले आणि त्यांना 3,500, 2,000, 4,000 मतं एका पॅनलमध्ये येतं. तर याच्यामध्ये EVM सेटिंग तर आहेत, पैशाची मोठी देवाणघेवाण, एक 10 करोड रुपये एक भारतीय जनता पार्टी म्हणजे 3 महिन्यापूर्वी आलेला उमेदवार अमित सराया या उमेदवाराने आज 3 महिने भारतीय जनता पार्टीला 10 करोड रुपये वाटले. एकनाथ शिंदेचे, शिवसेनेचे माजी नगरसेवक, जिल्हा प्रमुख याने स्वतःच्या सुनेला निवडून आणण्यासाठी आणि त्यांची मतं भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मिळण्यासाठी 3 करोड रुपये घेतले. हे प्रत्यक्षात पुरावे आहेत, बातम्या आहेत. आणि अशा प्रकारचं जर भ्रष्ट प्रणालीने निवडणूक प्रक्रिया राबवली असेल तर भारताचा विनाश हा नक्की होणार आणि भारत हा विनाशाच्या वाटेवर चाललेला आहे. संविधान विनाशाच्या वाटेवर चाललं आहे, लोकशाही विनाशाच्या वाटेवर चाललं आहे. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. काय ते समजा, त्यातला एक अनुभव मी घेतला. मला निवडणुकीचं काय घेणं देणं नाही, पण त्यातला एक निवडणूक प्रक्रिया, लोकशाही, संविधान, घटना कसं भारत देशाच्या विनाशाच्या वाटेकडे चालवलेलं आहे. भ्रष्ट मार्गाने, लोकशाही परंपरेतून, निवडणूक आयोगातून धरून निवडणुका कशा होत आहेत भ्रष्टकृत मार्गाने, हे आपल्या समोर उदाहरण आलं. हे तुम्हाला बोलून दाखवलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.